We will start. Think like a scientist. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की या ठिकाणी काय झालेलं की एक स्मॉल पॉक्स झालेल्या म्हणजे डेडली डिसीज कॉजर झालेले होते. तर त्याच्यामध्ये ज्यांना हे झालेलं होता काउपॉक्स, तर त्यांना स्मॉल पॉक्स झालेला नाही. तर इथं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की जेनर ऑब्झर्वड द मिल्कमेड्स म्हणजे जे गाई पळतात किंवा गाईचं दूध वगैरे काढतात त्या, हू हॅड काउपॉक्स डिड नॉट कॅच स्मॉल पॉक्स. त्यांना काउपॉक्स झाला पण त्याच्यानंतर त्यांना स्मॉल पॉक्स झालेला नाही. लाईकली बिकॉज द 2 व्हायरसेस आर रिलेटेड, कारण की 2 व्हायरस त्या ठिकाणी रिलेटेड होते. हायपोथेसिस म्हणजे त्याने कन्क्लुजन काय काढलं, कंटेन इन द पस ऑफ काउपॉक्स. काउपॉक्सचा पस घेतला म्हणजे ब्लिस्टर्स अँड प्रोटेक्टेड पीपल फ्रॉम द स्मॉल पॉक्स. आणि स्मॉल पॉक्स होऊ नये म्हणून लोकांना आधीच ते काय त्याचं व्हॅक्सिनेशन केलं. एक्सपेरिमेंट. ही टेस्टेड दिस बाय इंजेक्टिंग काउपॉक्स सॅप इनटू अ बॉय. ह्या बॉयला काय केलेलं आहे, मुलाला इंजेक्टिंग केलेलं आहे काउपॉक्सचा सॅप. हू लॅटर शो नो इलनेस वेन एक्सपोज्ड टू स्मॉल पॉक्स. त्याला स्मॉल पॉक्सचा काही इम्पॅक्ट त्याच्यावरती झालेला नाही. Results. He found that people who were infected with cowpox sap were now resistant to smallpox. ज्या लोकांना इन्फेक्टेड म्हणजे दिलेलं होतं काउपॉक्स सॅप, ज्यांना दिलेला होता ते लोक सहजपणे त्या लोकांनी स्मॉलपॉक्सला रेजिस्ट केलेलं आहे. देन ॲप्लिकेशन. मास वॅक्सिनेशन इव्हेंच्युअली हेल्पड इरॅडिकेट स्मॉलपॉक्स वर्ल्ड वाईड. आणि त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन वर्ल्ड वाईड दिलेला आहे. Then next, vaccines are one of the most effective ways to protect people of all ages. वॅक्सिन हा अशा प्रकारचा एक इफेक्टिव्ह मार्ग आहे की आपण सर्व प्रकारच्या किंवा सर्व लहान मोठ्या एजमधल्या लोकांना आपण प्रोटेक्ट करू शकतो. फ्रॉम इन्फॅन्ट्स टू द एल्डरली अगेन्स्ट मेनी सिरियस डिसीजेस. आणि म्हणजे सिरियस डिसीज पासून प्रोटेक्ट करू शकतो. दे हेल्प प्रिव्हेंट इलनेस, रिड्यूस द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन्स अँड सेव्ह मिलियन्स ऑफ लाईव्स एव्हरी इयर. तर व्हॅक्सिनेशनमुळे आपल्याला काय काय फायदे होतात, तर प्रिव्हेंट इलनेस, रिड्यूस द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन, जास्त मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन स्प्रेड होत नाही. सेव्ह मिलियन्स ऑफ लाईव्स, मिलियन्स प्रमाणात आपण लोकांना वाचवू शकतो किंवा वाचवलं जातं. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर दॅट व्हॅक्सिन्स आर प्रिव्हेंटिव्ह नॉट क्युरेटिव्ह. हे लक्षात ठेवलं पाहिजे किंवा हे गरजेचं आहे की व्हॅक्सिन हे प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे रोग होऊ नये म्हणून घेण्याची काळजी घेतली गेलेली आहे. नॉट क्युरेटिव्ह. क्युरेटिव्ह म्हणजे रोग झाल्यानंतर जे आपण औषध पाणी करून रोग बरा करतो, तर त्या पद्धतीचं ते मेडिसिन नाही. They can help minimize serious diseases before they happen. एखादा डिसीज होण्यापूर्वी त्या डिसीजची तीव्रता कमी केली जाते. बट डू नॉट ट्रीट देम वन्स समवन इज ऑलरेडी सिक. पण एखादी जर व्यक्ती किंवा प्राणी पहिल्यापासूनच जर एखाद्या डिसीजपासून इन्फेक्टेड झाला असेल किंवा त्याला तो डिसीज झाला असेल, तर त्यानंतर आपण वॅक्सिन देऊ शकत नाही किंवा वॅक्सिन देऊन तो व्यक्ती बरा नाही होऊ शकत. आधीच वॅक्सिन द्यावी लागते. सम पीपल मे फिअर ऑर डाऊट वॅक्सिन्स. काही लोक वॅक्सिनला घाबरतात किंवा त्यांच्या मनात डाऊट पण असतो. बट सायंटिस्ट अँड डॉक्टर्स केअरफुली टेस्ट देम फॉर सेफ्टी. पण सायंटिस्ट आणि डॉक्टरांनी ते टेस्ट केलेलं असतं. गेटिंग वॅक्सिनेटेड नॉट ओनली प्रोटेक्ट्स यू बट ऑल्सो द पीपल अराउंड यू. वॅक्सिनेशन फक्त आपण स्वतःलाच प्रोटेक्ट करू शकतो असं नाही, की जे लोक आपल्या आजूबाजूला आहेत त्या लोकांचं सुद्धा प्रोटेक्शन होतं. दे इंडियाज रोल इन वॅक्सिन प्रोडक्शन. तर आपल्या देशामध्ये वॅक्सिनचं प्रोडक्शन
कशा पद्धतीनं किती प्रमाणात आहे किंवा इंडियाचा रोल काय आहे. इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट व्हॅक्सिन प्रोड्युसर्स. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात व्हॅक्सिन निर्माण केली जाते. इट मॅन्युफॅक्चर्स वॅक्सिन्स ऑन अ मॅसिव्ह स्केल अँड सप्लायज देम टू मेनी कंट्रीज. मॅसिव्ह म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वॅक्सिन निर्माण केली जाते आणि त्याचा सप्लाय केला जातो बाकीच्या कंट्रीजमध्ये. इंडियन वॅक्सिन कंपनीज प्लेड अ की रोल ड्युरिंग द COVID-19 pandemic and continue to support a global health effort. कोविड-19 म्हणजे कोरोनामध्ये इंडियाचा खूप मोठा रोल होता आणि बऱ्याच देशांना वॅक्सिन इंडियानं प्रोव्हाइड केली होती. Then Maharaj Kishan was a well-known Indian doctor and scientist. As Secretary of Department of Biotechnology, he helped promote science and innovation in India. He played a key role in developing the rotavirus vaccine. ते एक रोटाव्हायरस वॅक्सिन आहे, त्याच्यामध्ये यांचा इम्पॉर्टंट रोल होता. विच प्रोटेक्ट्स चिल्ड्रन फ्रॉम डायरिया. ही बिलिव्ड इन युझिंग रिसर्च टू क्रिएट affordable health care and made a big difference in India's health and biotechnology sector. म्हणजे त्यांचं काम त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने केलं होतं की त्यामुळे इंडियाची हेल्थ केअर आणि बायोटेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. देन ट्रीटमेंट ऑफ डिसीज. आता डिसीजची ट्रीटमेंट जी केली जाते, नेमकी व्हॅक्सिन दिलं जातं किंवा मेडिसिन्स वगैरे, तर कशा पद्धतीनं म्हणजे काय ट्रीटमेंट केली जाते, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं. इफ आवर इम्युन सिस्टीम फेल्स टू प्रोटेक्ट अस अगेन्स्ट अन इन्फेक्शियस डिसीजेस, वी फॉल इल अँड नीड टू विजिट अ डॉक्टर. जी आपली इम्युन सिस्टीम आहे ती फेल होते डिसीजच्या पुढे आपल्याला प्रोटेक्ट करताना, त्यावेळी आपण आजारी पडतो आणि मग आपल्याला डॉक्टरांची गरज पडते. द डॉक्टर मे गिव्ह अस मेडिसिन कॉल्ड अँटीबायोटिक्स. मग डॉक्टर आपल्याला काय करतात, मेडिसिन देतात, त्यालाच आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स. विच किल द बॅक्टेरिया दॅट माइट हॅव कॉज्ड द डिसीज. मग ते अँटीबायोटिक काय करतं, बॅक्टेरियांना मारून टाकतं की ज्यांच्यामुळे डिसीज झाला आहे. Antibiotics work only against bacterial infections because they target parts of bacterial cells that are different from human or other animal cells. आता ह्या ज्या अँटीबायोटिक्स ज्या आहेत त्या काय काम करतात की जी बॅक्टेरिया त्या डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल असणारी बॅक्टेरिया जी बॉडीमध्ये घुसलेली आहे तिला मारणे. पण ही अँटीबायोटिक बॅक्टेरिया त्याच बॅक्टेरियल इन्फेक्शियस सेल्सना मारू शकते. म्हणजे ह्युमनमधल्या जी आणि ॲनिमलमधल्या ज्या ऑलरेडी आपल्या सेल्स असतात बॉडीमध्ये, तर त्या अँटीबायोटिकला माहीत असतं की ह्या बॉडीमधल्या सेल्स आहेत आणि ही जी बॅक्टेरिया आहे ती बाहेरची आहे आणि त्या बॅक्टेरियल सेल्सला अँटीबायोटिक्स किल करते. दे डू नॉट वर्क अगेन्स्ट व्हायरसेस और डिसीज कॉज्ड बाय प्रोटोझोआ. ते व्हायरसच्या अगेन्स्ट आणि प्रोटोझोआच्या अगेन्स्ट काम करत नाहीत. Though antibiotics are effective in protecting us against bacterial infections and have saved millions of lives since their discovery, their indiscriminate use has led to a decline in their effectiveness. Nowadays, there are new headlines about antibiotic resistance, a phenomenon where bacteria that were earlier killed by a given antibiotic are found to survive and multiply despite treatment with that antibiotics. म्हणजे अँटीबायोटिक्सचा जर जास्त प्रमाणात जर वापर केला तर ते अँटीबायोटिक ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतं. म्हणजे पुन्हा त्या अँटीबायोटिक्सच्याच जे सेल्स आहेत त्याची मल्टिपल संख्या वाढायला लागते. दिस मेक्स आता तुम्हाला इथं एक डायग्राम दाखवले की ज्याच्यामध्ये हाऊ अँटीबायोटिक
रेजिस्टन्स स्प्रेड्स इन द कम्युनिटी. म्हणजे कम्युनिटीमध्ये कशा प्रकारे ह्युमन कम्युनिटीमध्ये कशा प्रकारे अँटीबायोटिक रेजिस्टन्स होतो. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, टेकिंग अँटीबायोटिक्स वेन दे आर नॉट रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा अँटीबायोटिक्सची एवढी गरज नसते तेव्हा पण ते घेतलं जातं. ऑर टेकिंग इनकम्प्लीट डोस, आणि इनकम्प्लीट डोस घेतला जातो. म्हणजे तुम्हाला 3 दिवसांचा कोर्स दिला असेल, तुम्ही 1 किंवा 2 दिवसांचाच कोर्स कंप्लीट करणार. फर्स्ट काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स इन बॅक्टेरिया इन ॲनिमल. आता हे अँटीबायोटिक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत, टॅबलेट्स आहेत. आता याच्यामध्ये सुरुवातीला ॲनिमल्समध्ये बॅक्टेरिया वगैरे किंवा अँटीबायोटिक असतील. त्याच्यानंतर ते बटर म्हणजे मिल्क वगैरे थ्रू ॲनिमल फूड प्रोडक्टमधून येणार, आणि त्याच्यानंतर ते जे आहे फूड ते कोणाकडे जाणार आहे, ह्युमन्सकडे. मग त्यामुळे ते इकडे काय होणार आहे, स्प्रेड होणार. त्याच पद्धतीनं क्रॉपमध्ये, म्हणजे इट रिचेस ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू द क्रॉप प्रोड्यूस. क्रॉपमध्ये सुद्धा क्रॉपच्या थ्रू सुद्धा होऊ शकतं. आता क्रॉपमध्ये कसं जाणार आहे हे जे बॅक्टेरियल स्प्रेड कशा होऊ शकतात, तर स्प्रेड थ्रू सॉईल इन अ क्रॉप फील्ड व्हाया मॅन्युअर. म्हणजे जे आपण खत घालतो जमिनीमध्ये किंवा ॲनिमल फिसेस, त्याच्यामुळं सुद्धा डायरेक्ट क्रॉपमध्ये हे होणार, जाणार, आणि क्रॉप थ्रू ते कुठं जाणार आहे, परत ह्युमनकडे जाणार आहे. आणि त्याच पद्धतीनं इकडं ॲनिमलच्या फूड थ्रू परत ते कुठं जाणार, ह्युमनमध्ये जाणार आहे. देन आता ह्युमनमध्ये काय होणार, ह्युमनमधून जे आता ह्युमनमध्ये कसं येऊ शकतं, मे हॅव सिरियस इलनेस अँड गेट केअर ॲट हॉस्पिटल. एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल, हेल्दी पर्सन, मग ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथून सुद्धा स्प्रेड होऊ शकतं डिरेक्टली किंवा अदर पेशंट ऑर इनडिरेक्टली थ्रू हेल्थ केअर वर्कर्स म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे नर्स वगैरे बाकीचे, म्हणजे जसं की कोरोनामध्ये झालं होतं त्या पद्धतीनं. स्प्रेड इन हॉस्पिटल थ्रू डर्टी सरफेस, आणि त्या ठिकाणचं जर सरफेस डर्टी असेल, एन्व्हायरमेंट डर्टी असेल, अँड पेशंट गो टू होम. तर अशा पद्धतीनं हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जे आहे त्याची डायग्रामॅटिकल सायकल आहे ती स्प्रेड होते. आणि मग त्या पद्धतीने त्याची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट इन्क्रीज होत जाते, त्याची रिस्क वाढत जाते, इलनेस होतो, आणि इव्हन डेथ सुद्धा होऊ शकते. स्टडी द infographic given. How do you think the antibiotic resistance has been developed in bacterial pathogens? म्हणजे कशा पद्धतीनं तो बॅक्टेरियल पॅथोजनमध्ये डेव्हलप होतो. व्हॉट प्रिकॉशन्स मे बी टेकन टू रिड्यूस अँटीबायोटिक रेजिस्टन्स. मग आपण काय काळजी घेतली पाहिजे की हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स रिड्यूस झाला पाहिजे, किंवा याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं पाहिजे. To tackle the problem of antibiotic resistance, we must use antibiotic wisely. म्हणजे आपण अँटीबायोटिक व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. वाईजली म्हणजे शहाणपणाने, म्हणजे त्याची गरज नसेल तर आपण नाही घेतल्या पाहिजेत, किंवा जेवढा कोर्स डॉक्टरांनी दिला आहे तेवढा कंप्लीट केला पाहिजे. ओनली वेन प्रिस्क्राईब्ड बाय अ डॉक्टर. आणि तेव्हाच घेतल्या पाहिजेत जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतील. इन द करेक्ट डोस. आणि करेक्ट डोस ते ज्या पद्धतीने म्हणजे डॉक्टर लिहून देतात, सकाळ संध्याकाळ 1 गोळी किंवा वॉटेवर काय असेल ते, फॉर द राईट ड्युरेशन. म्हणजे त्याने ड्युरेशन किती दिलं असेल, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस. अवॉइडिंग अननेसेसरी यूज हेल्प्स प्रिव्हेंट द राईज ऑफ रेजिस्टन्स बॅक्टेरिया अँड कीप्स अँटीबायोटिक्स इफेक्टिव्ह फॉर फ्युचर जनरेशन. आणि मग आपण या पद्धतीचा अननेसेसरी उपयोग किंवा अननेसेसरी अँटीबायोटिकचा यूज करणं थांबवलं पाहिजे, की जेणेकरून त्याचा उपयोग फ्युचर जनरेशनसाठी चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम लाईक आयुर्वेदा, सिद्धा अँड युनानी हॅव बीन युज्ड इन इंडिया फॉर मेनी इयर्स ऑफ मॅनेज कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स. ट्रॅडिशनल सिस्टीम्स आपण
वापर केला जातो. दे यूज नॅचरल सबस्टन्सेस लाईक हर्ब्स, ऑइल्स अँड मिनरल्स. हर्ब्स, ऑइल्स अँड मिनरलचा वापर ट्रॅडिशनल सिस्टीममध्ये केला जातो. फॉर मॅनेजिंग इलनेस अँड प्रमोटिंग रिकव्हरी. म्हणजे इलनेस, ताप जावा, अशक्तपणा जावा त्यासाठी, आणि प्रमोटिंग रिकव्हरी, बॉडी लवकरात लवकर रिकव्हर व्हावी. अँड फोकस ऑन हेल्दी लाईफस्टाईल अँड बॅलन्स्ड डाएट. आणि हेल्दी लाईफस्टाईलवर फोकस केला जातो. बॅलन्स्ड डाएट आयुर्वेदामध्ये दिलेला आहे तो घेतला जातो. वाईल दिस सिस्टीम कॅन हेल्प विथ सम कंडिशन्स. मग ही जी सिस्टीम आहे ती काय, त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. अँड आर युजफुल फॉर एव्हरी डे वेल बिईंग. दे मे नॉट बी इफेक्टिव्ह फॉर ऑल डिसीजेस अँड ॲट ऑल स्टेजेस. त्याच्यामध्ये ज्या काही कंडिशन आहेत त्या एवढ्या इफेक्टिव्ह नाहीत प्रत्येक डिसीजसाठी किंवा प्रत्येक स्टेजेससाठी. Therapies for non-communicable diseases focus on managing symptoms and improving quality of life through meditation, lifestyle changes and rehabilitation. आता थेरपी ज्या आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठीच्या ज्या, त्याच्यामध्ये फोकस केला जातो सिम्टम्सवर आणि इम्प्रूव्हिंग क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. तर मेडिकेशन, लाईफस्टाईल चेंजेस आणि रिहॅबिटेशन, अर्ली डायग्नोसिस अँड कंटिन्युअस केअर आर की टू कंट्रोल द डिसीज प्रोग्रेशन अँड प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. Then next, health means complete physical, mental and social well-being, not just the absence of disease. आता इथं समरी दिलेली आहे चॅप्टरची, त्याच्यामध्ये हेल्थची डेफिनेशन सांगितलेली आहे. हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल, मेंटल, सोशल बिईंग हेल्थ आहे, नॉट जस्ट द अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे हे सगळे मिळून हेल्थ आहे. फक्त अब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे हेल्थ नाही. म्हणजे मला कोणताच रोग नाही किंवा एखाद्या व्यक्तीला कोणताच रोग नाही म्हणजे ती व्यक्ती हेल्दी आहे असं नाही. ती व्यक्ती फिजिकली पण हेल्दी पाहिजे, मेंटली पण हेल्दी पाहिजे आणि सोशल वेलबिईंग पण पाहिजे. बिईंग हॅपी हेल्प्स अस स्टे ॲक्टिव्ह अँड हेल्दी. नेहमी आनंदी असणं आपल्याला मदत करतं. ॲक्टिव्ह म्हणजे फ्रेश, की आपण कोणतं ना कोणतं तरी काम उत्साहाने करत राहतो. हेल्दी, गुड हेल्थ ऑल्सो इम्प्रूव्ज आवर मूड. आपली चांगली हेल्थ असेल तर आपला मूड सुद्धा चांगला राहतो. हेल्थ अँड हॅपीनेस आर क्लोजरली रिलेटेड. हेल्थ अँड हॅपीनेस आर क्लोजरली रिलेटेड. म्हणजे तुम्ही जर हॅप्पी असाल तर तुमची हेल्थ चांगली, आणि तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही हॅप्पी राहता. अ डिसीज अफेक्ट द नॉर्मल वर्किंग ऑफ द बॉडी ऑर माइंड. डिसीजचं काम काय असतं की तो अफेक्ट करतो, कशावर अफेक्ट करतो, नॉर्मल वर्किंग बॉडी आणि माइंडचं. सिम्टम्स आर व्हॉट वी फील लाईक पेन ऑर टायर्डनेस. सिम्टम्स म्हणजे काय की आपण फील करतो पेन आणि टायर्डनेस. सायन्स आर व्हॉट कॅन बी सीन ऑर मेजर्ड. आणि जे सायन्स आहेत ते आपण मेजर करू शकतो, लाईक फेवर अँड रॅश. Non-communicable diseases like diabetes and heart disease are caused by lifestyle and environmental factors, not germs. नॉन कम्युनिकेबल डिसीज कोणते कोणते आहेत तर डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहेत. तर हे कशामुळे होतात, लाईफस्टाईल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ते जर्म्समुळे होत नाहीत. दे कॅन बी प्रिव्हेंटेड विथ हेल्दी हॅबिट्स, लाईफस्टाईल चेंजेस अँड रेग्युलर एक्झरसाइज. आपण प्रिव्हेन्शन करू शकतो, थांबवू शकतो, काळजी घेऊ शकतो की आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करून, रेग्युलर एक्झरसाइज करून आणि हेल्दी हॅबिट्स आत्मसात करून. इन्फेक्शियस डिसीज आर कॉज्ड बाय पॅथोजन्स. जे इन्फेक्शियस डिसीज आहेत ते कशामुळे होतात, पॅथोजन. तर कोणते, बॅक्टेरिया, व्हायरस आणि वॉर्म्स. आवर इम्युन सिस्टीम हेल्प्स प्रोटेक्ट अस फ्रॉम हार्मफुल पॅथोजन्स. आपली इम्युन सिस्टीम आहे ते आपल्याला हार्मफुल पॅथोजनपासून प्रोटेक्ट करते. व्हॅक्सिन्स ट्रेन द इम्युन सिस्टीम युजिंग देअर वीकेंड ऑर हार्मलेस पार्ट्स ऑफ जर्म टू प्रिव्हेंट डिसीज. आता व्हॅक्सिन कशी तयार केली जाते, तर जो हार्मलेस पार्ट आहे किंवा डेड पार्ट आहे जर्मचा, त्याच्यापासून
तयार केली जाते. Then, diagnosis and treatment are important for managing and curing disease. डिसीज पासून किंवा डिसीज मधून बरं होण्यासाठी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट गरजेच्या आहेत. तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर इथं संपलेला आहे. तुम्हाला जर हा चॅप्टर समजला असेल किंवा ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.